नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला काय दाखवते बघा. आचारी बिर्याणी दाखवणार आहे. मटन बिर्याणी कंदुरीमध्ये बनवतात ना, सेम त्या पद्धतीची बिर्याणी आज तुम्हाला दाखवणार आहे. तर इथे बघा मटन आहे. तर मटणाला आहे ना, ते लोक कसं काय काय लावतात ते तुम्हाला मी दाखवते. आता हे ना आचार्यानेच बनवलेली बिर्याणी खूप छान आणि खूप टेस्टी झालेली. तर बघा, सगळ्यात पहिलं तर त्यांनी आहे ना हळद टाकलेली आहे. इथं आलं लसूणची पेस्ट टाकलेली आहे. ह्या बिर्याणीमध्ये ना टोमॅटोचा वापर नाही केला आहे त्यांनी. आता इथं आहे ना मिरच्या टाकलेल्या आहेत. मिरच्या कशा टाकल्यात माहिती आहे? पूर्ण देठासोबत मिरच्या टाकलेल्या आहेत. पुदिना टाकलेला आहे बघा. पुदिना असा न सोलता अख्खाच पुदिना, म्हणजे सोललेला फक्त पानं आपण सोलतो ना त्या पद्धतीचा पुदिना कापला नाही आहे त्यांनी. आणि नंतर त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे. आता ही 14 किलो बिर्याणी आहे, त्या हिशोबाने त्यांनी सगळं टाकत होता तो. तर बघा, आता त्याच्यामध्ये गरम मसाले टाकलेले आहेत. इथं शाही जिरा टाकलेला आहे त्यांनी. आता त्याच्यामध्ये दुसरे गरम मसाले टाकतोय. दालचिनी टाकलेली आहे. त्यांनी आहे ना सामान दिलं होतं लिहून, त्या पद्धतीने सामान टाकलेलं आहे. आता इथे ना बारीक वेलची टाकलेली आहे. खूप सोपी बिर्याणी आहे आणि फटाफट बनणारी आहे. तर तुम्ही पूर्ण रेसिपी बघा आणि टेस्टी पण तेवढी झालेली. तर इथं आहे ना आपण काश्मीरी लाल टाकतो ना त्या पद्धतीचा अंबारी मसाला होता, तो टाकलेला आहे. कोथिंबीर टाकलेली आहे, कट करून घेतलेली आहे. आता इथं आहे ना 1 लिटर एवढं दही टाकलेलं आहे त्यांनी. म्हणजे एवढ्या बिर्याणीला आहे ना 2 लिटर एवढं दही लागलं होतं. हे बघा, टोमॅटोचा न वापर करता त्यांनी दह्याचा वापर केलेला आहे. मस्तच असं झालेलं आहे बघा. आता याला आहे ना असंच चुलीवरती ठेवलेलं आहे त्यांनी. आता याला थोडा वेळ चुलीवरती शिजून देणार तो. त्याच्यानंतर मीठ टाकणार. त्याला मीठ अजून टाकलेलं नाही आहे, तर तो सांगतोय मीठ कसं टाकायचं. म्हणजे ते लोक आहे ना किलोच्या हिशोबाने त्या पद्धतीने मीठ टाकतात. आता इथं 14 किलो बिर्याणी होती, त्या हिशोबाने त्यांनी मीठ टाकलेलं आहे. हे बघा, असं बघ त्यांचा हाताचा अंदाज होता तो. पहिल्यांदा थोडं मीठ टाकलं होतं, परत नंतर अजून मीठ टाकलं. नंतर आहे ना कांदा तळून टाकला होता त्याच्यामध्ये. तो कांदा तळून टाकला आहे आणि नंतर त्याला चुलीवरती ठेवलेला आहे. आणि आता याला आहे ना असंच न हलवता असंच झाकण ठेवलेलं आहे त्यांनी. त्याला आता थोड्या वेळाने तो पूर्ण मिक्स करून घेणार. आता याच्यामध्ये आहे ना थोडंसं अजून खडा मसाला टाकलेला आहे त्यांनी. तर बघा, वाफ आलेली आहे. तर आता परत त्याला आहे ना थोडंसं हलवून घेणार आहे. पहिले ना सगळं मटण त्यांनी आहे ना त्या सगळ्या ग्रेव्हीमध्ये शिजवून घेतलेलं. पूर्ण मटण शिजवलेलं आहे बघा. आणि परत एकदा झाकण ठेवून तो मटण शिजवून घेणार. इथं एवढी गरमी होती ना, माझा मोबाईल एवढा गरम होत होता, म्हणून मला मध्ये मध्ये ना कोणते शॉट घ्यायला नाही आलं. तर असंच हलवून तो घेतोय. आणि हे ना म्हणजे मॉमेडियन लोक बनवतात ना त्या पद्धतीची बिर्याणी बनवलेली आहे. त्यांची बिर्याणी खूप टेस्टी असते बघा. मस्त असं हलवलेलं आहे त्यांनी. पाणी बघा मटणाचं सुटलेलं आहे. अजून ते पीस थोडेसे शिजलेले आहेत. इथं तांदूळ धुवून घेतोय तो. आता इथं बघा पाणी पण चांगलं सुटलेलं आहे. आता त्याच्यामध्ये पाणी टाकलं आहे त्यांनी. नंतर हे बघा मीठ कसं टाकतोय तो. त्याच्या अंदाजावरती खडा मीठ टाकलेला आहे. आता याच्यामध्ये तांदूळ आहे ना कोलम तांदूळ वापरलेले आहेत त्यांनी.
तर कोलम तांदूळांना धुवून स्वच्छ नंतर त्या बिर्याणीमध्ये टाकलेले आहेत. व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे. घेतलेलं आहे. आपण अशी बिर्याणी घरी पण बनवू शकतो, म्हणून मी हा व्हिडिओ काढून आणलेला आहे. खूप टेस्टी बिर्याणी होती. मी खाल्ली होती ना, मला खरंच आवडली होती. तुम्ही पण कधीतरी नक्की एकदा तरी ट्राय करा, अशी बिर्याणी बनवून बघा. आता बघा बिर्याणीला त्यांनी वरती तो चुलीवरचा विस्तव आहे ना, वरती पण झाकणावरती ठेवला होता, म्हणजे वरून पण आग लागली पाहिजे आणि खालून पण ती शिजली पाहिजे त्याच्यासाठी. आणि आता वरून थोडासा कलर टाकतोय तो. पाहू शकता का किती छान अशी बिर्याणी दिसते. खूप छान झालं होतं. त्यांनी असं बघा काढून पण दाखवलेलं आहे. आता मी तुम्हाला दाखवते कसं झालेलं आहे बघा. मस्तच असं झालं. मी जवळून दाखवते तुम्हाला. आणि आता इथं बघा मी सगळ्यांना आहे ना असं काढून काढून देत होती. आमची पंगत बसली होती पूर्ण. मी गावी होती ना, तर गावाला आहे ना कंदोरी होती आईच्या साईडला देवाची. तर तिथे असं सगळेजण म्हणजे कंदोरी केली होती ना, तर जेवायला बसले होते. तर मी हे टोपात काढून देत होती सगळ्यांना. तर बघा सगळेजण असे जेवायला बसलेले आहेत. खूप छान वाटत होतं. मस्तच असं वाटत होतं त्यावेळेस. मस्त खूप जण जेवले आणि सगळ्यांना बिर्याणी आवडली. एवढी टेस्टी बिर्याणी झाली होती. एवढे सगळेजण जेवले होते, म्हणजे 100 माणूस जेवला असेल एवढे होते. तर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंट करून सांगा की तुम्हाला कसा वाटला. चला तर मग बाय.